नमस्कार. आपण पाहत आहात भारताचा बुलंद आवाज, आपला भारत न्यूज. सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास. श्रावणाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने शिवचर्चा, कीर्तन आणि भजनाचा भक्तिमय कार्यक्रम उत्साहात पार पडला. 9 ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमाला नगराध्यक्षांचीही उपस्थिती होती. हिंदू संस्कृती आणि अध्यात्म पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विशाल जायस्वाल आणि त्यांची टीम करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षांनी दिली. तर श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर हिंदू धर्म आणि संस्कृतीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केल्याचे आयोजक विशाल जायस्वाल यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बजरंग दलचे विशाल जायस्वाल जे मंत्री आहे, हे एक अध्यात्माचा विडा हाती उचलून समाजापुढे काम करत आहेत. आणि नक्कीच आपली जी हिंदू संस्कृती आहे ही जपण्यासाठी आणि राम नाम असो किंवा महादेव नाम असो, हे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आणि तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून विशालजी त्यांचं काम करत आहेत आणि त्यांची पूर्ण टीम जी आहे तीही त्यांना त्या बरोबरीने साथ देत आहे. मी नक्कीच त्यांच्या ह्या कामाला सपोर्ट करेन आणि त्यांना सगळ्यांना धन्यवाद देईन आणि त्यांचं कौतुक करेन की खरंच आपली जी भारतीय संस्कृती असो ही जपण्यासाठी कुठेतरी ते प्रयत्न करत आहेत आणि नक्कीच ह्यामध्ये त्यांना यश मिळो अशी मी प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना करते. हे आपला हिंदू धर्मासाठी आम्ही एक मेसेज देण्यासाठी हा प्रोग्राम आज केला आहे. आणि याचा मुख्य कारण होतं की श्रावण मास आपला चालू होणार आहे आणि श्रावण म्हणजे आपण भोलेनाथची प्रार्थना, भोलेनाथची मंत्र हे सगळं करावं लागतं आपल्याला. आणि आपला हिंदू ते जागृत हो म्हणून आम्ही हे कार्यक्रम ठेवला. आणि आम्ही लोकांची हा विनंती करतो की जेवढं आपले हिंदू बंधू बांधव आहे ते जास्त प्रमाणे या संघटनमध्ये या आणि हिंदू धर्म काय, हिंदू संस्कृती काय हे त्यांना कळावी म्हणून आम्ही ह्या प्रोग्रामचा आज नियोजन केलं. आणि मी ताईंना खूप खूप धन्यवाद देतो आम्हाला सपोर्ट करायबद्दल. आणि तसंच ताई नेहमी सगळ्यांना सपोर्ट करतात. आम्ही बघतो, आम्ही तिकडे बदलापूर हिंदू परिषदला पण त्या ठिकाणी गेलतो, जेव्हा ते कार्यालयाची ओपनिंग झालेली तेव्हा पण ताई आलेली. त्या ताई एकदम सपोर्टिव्ह आहे आणि त्यांचा सपोर्ट भेटला की आम्ही अजून मोठं होईल. कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आयोजकांनी आभार मानले. पाहत रहा भारताचा बुलंद आवाज, आपला भारत न्यूज. सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास.